Today I teach in history subjects and lesson number 17, page number 25. Lesson name is Swaraj First Conquest. Swaraj Conquest means तोरण. स्वराज्याचे पहिले तोरण बांधले. I start now. All students look your book. It is not due to truth that Shivaji and his the converts took the outs of Swaraj. शिवरायांनी काय केलेलं होतं तर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. इन द टेम्पल्स ऑफ रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी काय केलेलं होतं तर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली होती. बट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टास्क. परंतु हे काय होतं तर खूप अवघड असं काम होतं. In those days, Maharashtra was the governed by 4 different powers: the Mughal Empire of Delhi, Sultan Adil Shah of Bijapur, the Portuguese of the Goa, and the Siddhi of Janjira. आणि दिल्लीचा जो मुघल बादशाह होता आदिल शहा, तो कोणता होता तर विजापूरचा होता. आणि गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचा जो सिद्धी होता. अशा चार सत्ता होत्या त्यावेळी महाराष्ट्रावर काय करत होत्या तर हुकूमत गाजवत होत्या किंवा महाराष्ट्रावर राज्य करत होत्या. दे वेअर द पॉवरफुल्स ऑफ टेन्स फ्रेम्स इन देअर्स द आउटरूट्स. नो वन वुड ड्राय utters words against them. आणि मग त्या काय करत होता तर या सत्तांचा महाराष्ट्रावर काय होता मोठा दरारा होता आणि त्याच्या विरुद्ध कोणताही शब्द काढण्याची कोणाचीही काय नव्हती तर हिम्मत नव्हती. अंडर द डिफिकल्ट द कंडिशन्स शिवाजी हॅड टेकन द आउट्स ऑफ स्वराज. These the difficult conditions शिवाजी हॅड टेकन द आउट ऑफ स्वराज. आणि अशा अवघड ह्याच्यातही काय केलेलं होतं तर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतलेली होती. देअर वॉज द कम्पेअरसन्स बिटवीन द वेस्ट फोर्स ऑफ द इनिमी अँड द हँडफुल्स ऑफ स्वराज मावस. आणि अशा शत्रूंच्या फौजा अफाट बळ आणि शिवरायांच्या जे मित्र होते फ्रेंड्स होते जे मावळे त्यांनी काय केलं होतं तर त्यातूनच त्यांचं ते हे करणार स्वराज्य निर्माण करणार याची शपथ घेतली. बट शिवाजी माइंड्स वॉज मेड अप अँड हिज फ्रेम्स रिसॉल्व वॉज हिज ग्रेटेस्ट सोर्स ऑफ द स्ट्रेंथ. म्हणजे त्यातून सुद्धा त्यांनी काय केलेलं होतं तर लढण्याची ताकद निर्माण केलेली होती. तोरणा फोर्ट्स. पॉइंट नेम तोरणा फोर्ट्स मीन्स तोरणा किल्ला किंवा तोरणा गड. शिवाजी कंट्रोल्ड द जहांगीर ऑफ पुणे, सुपे, चाकण अँड इंदापूर. शिवाजी कंट्रोल द जहांगीर ऑफ पुणे, सुपे, चाकण अँड इंदापूर. शिवरायांकडे काय होती तर पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर या परगण्यांची काय होती तर जहांगीर होती. ऑल द फोर्ट्स इन द जहांगीर वेअर्स हावेअर इन द चेंज ऑफ द ऑफिसर्स फॉर्स द कोर्ट्स ऑफ बिजापूर. ऑल द फोर्ट्स इन द जहांगीर ऑज देअर वेअर्स इन द चेंज ऑफ द ऑफिसर फ्रॉम्स द कोर्ट्स ऑफ बिजापूर. म्हणजेच काय तर जहांगीरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. तो चार्ज कोणाचा होता तर विजापूरचा होता. आणि किल्ल्याशिवाय कसले आहे हे स्वराज्य. ही हू द कंट्रोल द फोर्ट्स अल्सो कंट्रोल्स द सराउंडिंग ट्रायटरी and therefore all talk of the Swaraj without the controls of the forts was meaningless. आणि स्वराज्य कसले आहे ज्याचे किल्ले त्याचेच राज्य. किल्ला ज्याचा ताब्यात असेल त्याचंच काय असायचं तर तिथं राज्य असायचं. आणि मग काय तर एक मुख्य आधार
होता तो म्हणजेच काय तर तोरणा फोर्ट्स हा त्यांचा काय होता तर मुख्य आधार होता. नेक्स्ट, ही हिल फोर्ट्स गिवन द strategic support to the rulers, and Shivaji decided to the captures one at the suitable time. आणि त्यांना काय तेव्हाच एकदम जो भक्कम किल्ला लवकरात लवकर काय करायचा होता तर हस्तगत करायचा होता. आणि शिवरायांनी काय केलं होतं तर मनाशी ठाम निर्णय घेतलेला होता की तोरणा किल्ला काय करायचा आपल्या डोळ्यापुढे होता आणि तो आपण काय करायचा तर तो जिंकून घ्यायचा. फॉर द पर्पज ही हॅड सिलेक्टेड द फोर्ट्स ऑफ तोरणा. आणि त्यांनी तोरणा हा किल्ला जिंकून घेण्यासाठी काय केला होता तर सिलेक्ट केला होता. इट स्टँड्स टू द साऊथ वेस्ट ऑफ पुणे इन द कॅनडा व्हॅली. आणि तो कुठं होता तर पुण्याच्या नैऋत्य साऊथ ईस्ट नैऋत्यच होता. आणि तो काय होता कानद खोऱ्यात कानद वेल्ली मीन्स खोरी किंवा दरी. आणि तो कानदच्या खोऱ्यामध्ये होता. इट वॉज द रिनाउंड फोर्ट्स वेल स्टूड्स फॉर डिफेन्स. आणि हा डोंगरी किल्ला होता आणि तोरणा हा मोठा काय होता तर बाका होता त्याचा. म्हणजे जो मेन आहे तो कोण होता तर डोंगरी किल्ला होता. आणि तो डोंगरात असल्यामुळे त्यांना तो जिंकणं काय होतं तर सहज होतं. देअर वॉज 2 स्ट्रॉंग्स माचीज ऑन द वे टू द फोर्ट्स. अ माची इज अ fortifications of the natural plateau formed on the slopes of a hills. One of these machi was the Junnar Machi, Zunjar Machi, and the others the झुंजार माची. काय होतं तर किल्ल्यावरती माची होती आणि त्यालाच काय नाव होतं झुंजार माची. आणि दुसरी दी होती ती बुंधला माची. झुंजार माची लाईक इट्स नेम्स कुड ऑफर द पॉवरफुल डिफेन्स अगेन्स्ट द enemy. The only access to the forts was across the Junnar Machi. It is very difficult passage with high hills on sides and deep valley on the others. तर ही जुन्नर माची होती ती कशी होती उंच होती आणि त्याच्या दोन्ही साईडला काय होते तर हाय खूप उंच अशी काय होती वेल्ली मीन्स खूप उंचीची दरी होती. तोरणा a careless person may easily lose his balance and end his life in the deep valley. आणि ती काय होती तर खूप अशी अवघड होती आणि वाटेवरून जर चालताना जरासा जरी तोल गेला तरी काय होतं खाली खोल दरीत तो कोसळून काय होणार पडणार अशी शक्यता होती. हिज लाईफ इज अ डीप व्हॅली. तोरणा वॉज द कन्सिडर्ड वन ऑफ द स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. आणि तोरणा हा फोर्ट्स कसा होता तर खूप स्ट्रॉंग असा हा फोर्ट्स होता. इन द फोर्ट्स देअर इज अ टेम्पल्स ऑफ द गॉडेस तोरणजाई. दॅट इज वे द फोर्ट्स इज द कॉल्ड तोरणा. त्या किल्ल्यावरती तोरणजाई नावाचे देवीचं मंदिर होतं टेम्पल होतं आणि म्हणूनच या फोर्ट्सला नाव काय मिळालं तर तोरणा हे नाव मिळालं. का मिळालं तर तिथं काय होतं तोरणजाई देवीचं मंदिर होतं तिथं. स्ट्रेंजली इनफ दिस पॉवरफुल फोर्स वॉज द निग्लेक्टेड बाय द आदिलशाह. पण आदिलशाहने या किल्ल्याकडे काय केले नव्हते फारसे लक्ष दिले नव्हते. देअर वॉज नायदर इनफ ट्रूप्स फॉर इट्स डिफेन्स नॉर इनफ
ammunitions. Shivaji now this and this was exactly what he wanted. He decided to the capture the forts and the thrust lie the फाउंडेशन्स ऑफ द हिंदवी स्वराज. आणि याकडे कोणाचंही लक्ष नाही, त्यामुळं काय करायचं, पहिल्यांदा आपण हाच किल्ला जिंकून घ्यायचा. आणि याच्यावरती काय पुरेसे पहारेकरीही नव्हते, त्याचप्रमाणे जो दारुगोळा असतो तो सुद्धा नव्हता. आणि शिवरायांनी हेरले की शिवरायांना नेमके हेच हवे होते की तोरणा जिंकून स्वराज्याचं काय करायचं, तर फर्स्ट कन्क्युअस्ट म्हणजे पहिलं तोरण काय करायचं, तर हिंदवी स्वराज्याचं करायचं हे त्यांनी ठरवलं होतं. नेक्स्ट, द ड्रम्स ऑफ द स्वराज बिगेन टू द साऊंड्स. ड्रम्स म्हणजेच काय, तर जे वाद्य वाजवलं जातं त्याला काय म्हणायचं, तर स्वराज्याची नैबत झडली. विथ अ फ्यू सिलेक्ट बँड्स ऑफ द मावळ. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कुठे गेले, शिवाजी डिसेंटेड इंटू द कानद वेली. कानद दरीमध्ये गेली. स्विफ्ट फुट्स लाईक द डिअर अँड लॉयन हार्टेड इन द कवरेज. दे रेक टू द टॅब्स अँड द कॅप्चर्ड द स्ट्रेंजिक्स पोझिशन्स इन द फोर्ट्स. आणि यामध्ये काय झालं, तर हे जेव्हा कानद खोऱ्यात उतरले त्यावेळेस काय होते, सिंहाची व हरणाच्या वेगाने झडप काय केली, तर तोरणा. जसं सिंहाचा वेग असतो आणि हरणीचा वेग असतो त्याच वेगाने काय केलं, तर शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर झडप टाकली. आणि मावळ्यांनी काय केलं, भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेऊन ठेवल्या. तानाजी मालुसरे hostage to the Maratha flocks act is the main interest. आणि तानाजी मालुसरे या वीराने काय केले, दरवाजात मराठ्यांचे निशाण उभारले. एसोजी कानद इज द ट्रस्टविट्स अँड द लॉयल companions of the Shivaji posted his grades in important points. The forts was the captures almost without any resistance, and the sky was the fields with the short of the Shivaji Maharaj ki jai. The first bottle drums and the pipes of the Hindavi Swaraj had the sounds, and their echo revived throughout the valley. Shivaji names is the force the प्रचंड गड. तर त्यांनी काय केलं, तानाजी मालुसरे या वीराने जो दरवाजा आहे त्यावरती काय केलं, मराठ्यांचे निशाणे उभारले. एसोजी कंक हा शिवरायांचा कोण होता, तर एक विश्वासू सरदार होता आणि निष्ठावंत होता. त्याने चौफेरीवर काय केले, त्यांचे पहारे बसवले म्हणजे पहारेकरी ठेवले आणि किल्ला ताब्यात घेतला. सर्वांनी शिवरायांचा काय केलं, तर जय जयकार केला. म्हणजेच काय, शिवाजी महाराज की जय ही काय केली, त्यांनी घोषणा दिली. आणि स्वराज्याची नौबत म्हणजे जो सनई चौघड असतो तो त्यांनी तिथे वाजवला. आणि शिवरायांच्या या किल्ल्याचं नाव काय देण्यात आलं, तर प्रचंडगड असं देण्यात आलं. नेक्स्ट, ब्लेसिंग्स ऑफ द गुड्स भवानी. ब्लेसिंग्स मीन्स काय, तर आशीर्वाद, भवानी देवीचा आशीर्वाद. Forts Torna then comes under Shivaji administrations. Forts Torna then come under Shivaji administration. तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा काय झाला, तर कारभार सुरू झाला. तो त्यांनी काय केलेला होता, तर जिंकून घेतलेला. ही मेड अ व्हेरी केअरफुल्स. त्यांनी काय केलं, तर त्याची बारकाईने पाहणी केली. कशाची, the forts of Torna. Okay. Shores of its options officers such as Maratha Kilders आणि त्यानंतर काय केलं, तर किल्ल्यावर मराठा किल्लेदार जो होता तो कोण,
ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस, Brahman and subnis and Prabhu Karkanis. The grace includes Mavas, Kolis, Ramoshi, Mahar and such brave men from many others caste and the communications. आणि त्यांनी काय केलं तर प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. त्याचप्रमाणे जे शिवबंदित जे त्यांचे मावळे होते त्यामध्ये त्यांचे मावळे कोण होते तर कोणत्या कास्टमध्ये येईल कोळी, रामोशी, महार एक्सेट्रा इत्यादी कास्टमधील काय होते तर त्यांचे जे मावळे होते ते या कास्टमधील होते. In Swaraj, all caste is the community whereas to be treated alike and the disconnections made on the basis of the caste is the repairs to the forts. They discovered force metals post filled to the brims with the mahurs. आणि त्यांनी काय केलेलं होतं तर किल्ल्याची दुरुस्ती केली आणि काय केलं कार्य आश्चर्य मोहरांनी गच्च भरलेला 4 घागरी काम चालू असताना किल्ल्यात काय झालेल्या होत्या तर सापडलेल्या होत्या. मोहरा मीन्स काय तर सोन्याचं हंडे वगैरे त्यांना त्या किल्ल्याचं काम करताना काय झालेल्या होत्या सापडलेल्या होत्या. नेक्स्ट 1 minute. The works were the overjoints decides that this was a gift to Shivaji from the goddess Bhavani who had the blessed his efforts. आणि सगळ्यांना काय झाला तर त्या काम करणाऱ्यांना आनंद झाला आणि शिवरायांनी काय केलं तर जी देवी भवानी होती ती प्रसन्न आहे, तिनेच धन दिले आहे असे म्हणून कामगारांना मोठ्या आनंदाने काय केलं तर धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. त्यांनी त्या स्वतःकडे घेतल्या का नाही तर ते काय होते तर प्रामाणिक होते आणि त्या घागरी शिवरायांनी काय त्या कर्मचाऱ्यांनी काय केलं तर शिवरायांकडे आणून दिल्या. ऑल द मनी डिस्कवर्ड ऑज द ब्रोथ्स टू शिवाजी. नो वन्स थॉट्स ऑफ द टेकिंग्स एनिथिंग फ्रॉम इट फॉर हिमसेल्फ्स. शिवरायांजवळ आणून दिल्या. एका मोहरीलाही कुणी हात लावला नाही. त्यांना असं वाटलं नाही की अरे एवढं सगळं आहे मग आपण त्यातनं काय करावं घ्यावं. नाही, त्यांनी काय केलं तर प्रामाणिकपणे शिवरायांजवळ आणून दिलं. आफ्टर ऑल इट वॉज द वेल्थ ऑफ स्वराज. शिवाजी felt greatly elated at this the unexpected gifts which would be enables him to provide his ideals of Swaraj with added vigor. आणि मग काय केलं तर कोणीही त्यामधील घेतलं नाही. आपल्या धान्याचे धन्याच्या जो फोर्टचा जो मेन मुख्य होतो तो कोण होतं तर शिवराय. त्यांच्यात काय केलं त्यांना ते सगळं जे काही त्यांना मोहरा वगैरे सापडल्या होत्या त्या देऊन टाकल्या आणि स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना काय झालं होतं तर सो हॅपी. शिवराय खूप आनंदी झाले आणि आपल्या कार्याचा काय केलेला होता त्यांनी तर ही feels that was the workings under the benevolent eyes of the goddess भवानी. आणि आई भवानीचा त्यांनी काय केला तर आशीर्वाद घेतला. स्वराज until the parts of the treasures found its the forts of the purchased arms and the ammunitions. आणि हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी काय केली तर शस्त्रे विकत घेतली. द रेस्ट ही डिसाइडेड टू यूज द फॉर अनादर प्रोजेक्ट्स विच वॉज द अल्टरेटिव्स इन हिज माइंड्स. आणि शस्त्रे विकत घेतली. त्याचबरोबर दारू गोळा जमा केला. उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे
ठरवले आणि तो बेत असा होता, अबाउट 15 किलोमीटर्स टू द ईस्ट ऑफ तोरणा इज द हिल्स ऑफ द मुरू आणि 15 मुरुंबा देवीचा जो डोंगर होता, किती 15 किलोमीटर, तोरणापासून 15 किलोमीटर अंतरावरच पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे. आणि त्यांनी काय केलं, शिवाजी हॅड हिज आईज ऑन इट्स फॉर अ लॉंग टाइम्स. हिज हिल वॉज द स्टीप्स अँड द डिफिकल्ट ऑफ द ॲक्सेस अँड द देअर फोर्स ऑफ ग्रेस्ट स्ट्रॅटेजिक्स इम्पॉर्टन्स. आणि हा डोंगर खूप उंच आहे, अवघड आहे आणि तो कसा आहे तर मोक्याचा आहे. आदिलशहाने सुद्धा काय केलेलं होतं, आदिलशाह हॅड द कन्क्युअस स्टार्टेड constructing a forts on his hills but had left and the unfinished. This hill also was not well graded and the Shivaji decided to capture it. आणि आदिलशहाने या डोंगरावरती काय केलेलं होतं तर एक किल्ला अर्धवट बांधून काय केलेला होता, सोडून दिलेला होता. का तर तो खूप स्ट्रॉंग्स अँड डेंजर, खूप असा अवघड होता आणि या किल्ल्यावरही पहारा दिलाच होता. आणि म्हणजे तिथे पहारेकरी अर्ध्यातून सोडला, त्यामुळे काय केलेलं होतं तर पहारेकरी जास्त नव्हते आणि स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा. असं काय झालं तर शिवराय डिसाईड टू कॅप्चर, हा किल्लासुद्धा आपण कॅप्चर केला पाहिजे असं त्यांनी काय केलं, डिसाईड केलं. द फोर्ट्स द कॅपिटल्स ऑफ स्वराज. द फोर्ट्स ऑफ कॅपिटल्स ऑफ स्वराज, स्वराज्याची पहिली राजधानी. कॅपिटल्स मीन्स राजधानी. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती. वन डे शिवाजी क्लिम्बेट्स अप टू द हिल्स विथ द सिलेक्ट bands of the followers and took the processions of the partially completely forts. आणि स्वराज्याची जी पहिली राजधानी होती ती काय तर एक दिवस शिवरायाने आपला जे त्यांच्या विश्वासातले सरदार आहेत त्यांना काय केलं, आपल्याबरोबर किल्ल्यावर चढवले आणि त्यांनी त्या किल्ल्याला काय केलं तर ताब्यात घेतलं. दे मनी फाउंड्स ऑफ द तोरणा वॉज यूज्ड टू कम्प्लीट द फोर्टिफिकेशन्स ऑफ द मुरुंबादेव. शिवाजी नेम्स हिज फोर्ट्स रायगड. आणि त्यांनी काय केलेलं होतं तर तो किल्ला ताब्यात घेतला आणि तोरण्याजवळ सापडलेले काही धन मुरुंबादेवीच्या डागडुगिण्यासाठी खर्च केला आणि शिवरायांनी या किल्ल्यास नाव काय दिलं तर राजगड असं नाव दिलं. गिव द अंडरलाईन्स. शिवाजी नेम्स इज द फोर्ट्स ऑफ राजगड आणि राजगड असं नाव दिलं. स्टोन्स मोसन्स कार्पेंटर्स ब्लॅकस्मिथ्स वॉटर्स कॅरेज others works all the people get busy. They built the Rajmahal, Bara Mahal and the 18 workshops. Rajgads become to forts capitals of Swaraj. आणि त्या गडावर पायवाटांनी काय केले तर दगड घडवले, लोहारांनी भाता फुकला, सुतारांनी काय केलं गवंडी, मजूर, भस्ती अशी सारी माणसे कामाला लागली आणि राजवाडा काय केला 12 महल 18 कारखाने आणि राजगादी तयार झाली. जो अर्धवट आदिलशहाने काय केलं होतं तर अर्धवट सोडलेला होता त्याचंच काय केलं पूर्णपणे बांधकाम केलं आणि 12 महाल काढले, त्यामध्ये 18 कारखाने आणि राजगादी तयार केली आणि राजगड ही स्वराज्याची काय झाली तर पहिली राजधानी झाली. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की द फर्स्ट कॅपिटल्स ऑफ स्वराज, तर आन्सर इज राजगड. राजगड ही काय होती तर पहिली स्वराज्याची कॅपिटल्स होती. ओके, नेक्स्ट पॅसेज. शिवाजी रॅपिड्स प्रोग्रेस. शिवाजी रॅपिड्स प्रोग्रेस म्हणजे स्वराज्याच्यासाठी घोडदौड. फ्रॉम देन अँडवर्ड्स शिवाजी मूव्ड स्विफ्टली अँड द कॅप्चर्स वन फोर्स आफ्टर्स अनादर इन मावर्स. कॅप्चर्स वन फोर्स अनादर्स मावर्स. स्वराज्याच्या घोडदौड जेव्हा सुरू झाली तेव्हा काय झालं, द होल्स कंट्रीज नाव ॲज द 12 महाल, द
12 मावर्स ऑज द ओव्हरफॉलोइंग्स विथ जॉईंट्स अँड द एक्स्टिमेंट्स. आणि ज्यावेळेस काय झालं तर घोडदळ सुरू झाली तेव्हा 12 मावळ्यातील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी काय केले तर ताब्यात घेतले. आणि 12 मावळ्यात आनंद आणि उत्साहन यांना काय झालेला होता तर पूर आलेला होता. द पाटील्स अँड देशमुख फॉर्स मेनी विलेज कम अँड सॉवर्स ऑलेंज ऑफ टू शिवाजी. आणि गावोगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या काय करत होते मुजऱ्याला येऊ लागले, म्हणजे शिवरायांचं काय करू लागले तर आगत स्वागत करू लागले. But Smallville had its own shares to blacklegs who were ever ready to put a stop in the fast moving wheels of स्वराज. आणि परंतु तांदळात जसे काही खडे नसतात तसेच त्याप्रमाणे मावळ्यांनीही काही दुष्ट लोक होते. शिवरायांचा उत्कृष्ट बघून त्यांचा काय करत होतं तर त्यांना बरे वाटत नव्हते. आणि काय केलं तर शिरवळचा नेक्स्ट jealous of Shivaji success they completely to the Adil Shah courts at Shirvars. The collector dispatches messengers to the Bijapur and the informs Adil Shah Shivaji rapid progress. आणि शिरवळच्या आदिलशहाकडून ठाणेदारांचे शिवरायांविरुद्ध काय झाले तर तक्रारी गेल्या. आणि ठाणेदारांनी विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडाची हकीकत काय केली आदिलशहाच्या कानी घातली. शिवाजी द शर्स द पॉलिटिशन्स. शिवरायांचे चातुर्य. आदिलशाह वॉज अ मोस्ट surprised टू द गेट द न्यूज. आदिलशहा चकित झाला की का चकित झाला. ही आस्क्ड शहाजी राजे फॉर अँड द एक्सप्लेशन्स. शहाजी राजे गॉट हिमसेल्फ आउट ऑफ द डिफिकल्ट द सिच्युएशन्स बाय टेलिंग द सुलतान्स दॅट शिवाजी राजे हॅड द प्रोब्लेस taken over the forts for better administration of the जहांगीर. ते आश्चर्यचकित झाले आदिलशाह. का झाले तर राजांना जाब विचारला. शहाजीराजांना काय केलं मोठा पेच पडला होता पण त्यांनी त्यावेळी तो काय केला तर निभावून नेला. आणि जहांगीरांचं रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवरायांनी काय केलं तर किल्ला घेतला असावा असे शहाजीराजांनी आदिलशहास कळवले. शिवरायांनीही आदिलशहाकडे काय केली जासूसी केली, म्हणजेच काय तर विचारपूस केली. आणि जहांगीराचा जो कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशहाच्या हितासाठी काय आहे तर किल्ला घेतला. यात दुसराच काहीही हेतू नसून हे काय आहे धूर्तपणाचे उत्तर कोणी दिले तर शिवरायांनी दिलेले होते. I have taken possession of the forts for the better administrations for the conquest sites. We did this only is the interest of the sultans. There was no evils designs at the back of the actions. आणि शिवरायांनी काय केलेलं होतं तर त्यांना त्यांचं प्रत्युत्तर दिलेलं होतं. The two forts of the Kondana and पुरंदर टू हॅड स्ट्रेंजेस लोकेशन्स. कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्ले काय होते तर जे मोक्याच्या ठिकाणी होते ते. शिवाजी युज्ड हॅज द पॉलिटिकल स्किल्स अँड टूक द कंट्रोल्स ऑफ बोथ ऑफ द फोर्ट्स. आणि शिवरायांनी तेही काय केले त्यांच्या युक्तीने किंवा त्यांचे जे पॉलिटिकल स्किल आहे त्या स्किलने काय केलेले होते तर काबीज करून घेतलेले होते. द नेक्स्ट फोर्स टू कम्स अंडर हिज द सेव वॉज द रहिंदा. आणि त्यांनी काय केलं तर रोहिडा. दिस वॉज फोर्ट्स वर्कड इंडेड टू देअर्स वॉज द
नथिंग्स टू स्टॉप शिवाजी नाव. आणि रोहिडा हा किल्लासुद्धा काय केलेला होता, त्यांनी ताब्यात घेतलेला होता आणि स्वराज्याची घोडदौड त्यांनी काय केली, तशीच चालू ठेवलेली होती. त्यामध्ये कोणताही बदल केला नाही किंवा नथिंग टू स्टॉप द शिवाजी नाव, आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा बंद ठेवला नाही. त्यांनी तशाच त्यांच्या घोडदौड काय केलेल्या होत्या, तर सुरू ठेवलेल्या होत्या. ओके, अंडरस्टँड्स. ओके.